की ज्या शिस्तीने, मी अन्याय करणार नाही, करू अन्याय केला तर बोला, पण ज्या शिस्तीने आपला पक्ष पुढे न्यायचा असेल त्याच्यातून एक जरी व्यक्ती अशा पद्धतीने गोष्टी करत असेल, माझ्या मनासारखं नाही झालं तर मी असं करेन तसं करेन, लूज स्टॉक जर बाहेर केलं, बाहेर कांदर आलो तर त्याला जागेवर वाद आणल्याशिवाय राहणार नाही, असं चालणार नाही. शिस्त म्हणजे शिस्तीनेच केलं पाहिजे. ठीक आहे, वाटतं ना काय बोलावं मला येऊन सांगा, इकडे तिकडे बोलायचं नाही, असं केलं नाही, हे नाही केलं, ते नाही केलं. काय परिस्थिती आपली डिंगोर घाटामध्ये? डिंगोर घाटामध्ये आम्ही सगळे एक आलो, एक दिवाने, एक विचाराने पुढे जायचं ठरवलं, सगळ्यांशी विचारून. ठीक आहे, आता 4 इच्छुक होती तर होते ना, नव्हते का? पण एकदा आपला निर्णय झाल्यानंतर तिथं आपल्या एक जिल्हा परिषदचा इच्छुक उमेदवार त्याला म्हणला, अरे तू पंचायत समितीला थांब. नाही म्हटलं, ते पाहिजे जिल्हा परिषद पाहिजे आणि पंचायत समिती असेल तर बघू. त्यात मला काही नेत्यांनी सांगितलं होतं, 2दा तिकडे जाऊन आला होता. परत तिकडे गेल्यावर पण तिकडे पंचायत समिती रडली. काय झालं त्याचं? जे या पद्धतीने माझ्या स्वार्थासाठी पक्ष कुठल्याही प्रकारचं जर वेठी धरत असेल हे चालणार नाही. कैलास डावकरच्या मंडळीला, आशा डावकरला आपण तिथं पंचायत समितीचं सदस्य केलं. सोनाबाई दाबडे, ती छोट्या गावातली, मी अंकुश शेटला म्हणत होतो ती छोट्या गावातली नको नको, ती म्हणली ती माझ्या विश्वास ठेवा, मी सगळीकडे फिरलोय, आपलं असं करायचंय. मी पण आवाज घेतला तळेगावपासून रिंग रोड पासून, लोक नाही म्हणले तीच बाई बरी आपल्याला, ती एवढी चांगली, गावचा कारभार त्यांनी केला, लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला, ती जिल्हा परिषद सदस्य झाली. नीलमताई आमले आपली तिथून चांगला संघर्ष केला, किती आव्हानं तिच्या समोर उभी राहिली. पण काही लोक जे आपल्यातले आहेत त्यांनी कोणी कोणी केली त्याचा लखोटा आमच्याकडे आहे, आम्ही पक्ष नेतृत्वाकडे पाठवणार आहे की यांचं काय करायचं ते तुम्ही ठरवा, आणि आमचं असं मत आहे की ही परत आपल्यात नकोच. पण आपण त्या डिंगोर घाटामध्ये 3 सीटा काढली.